पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आरटीओ विशेष भरारी पथकाने जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 1521 स्कूल बस व व्हॅनची तपासणी केली आहे। यामध्ये 502 स्कूल बस सदोष आढळल्यात। या बस मालकांकडून 54,75,000चा दंड वसूल करण्यात आलाय। विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन व बसेसचे फिटनेस प्रमाणपत्र असणे गरजेचे असून बसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस, स्पीड गव्हर्नर, फर्स्ट एड बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर, सुस्थितीतील लॉकिंग दरवाजे, प्राथमिक शाळेसाठी महिला मदतनीस असणं बंधनकारक आहे। विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन व बसची दुर्घटना घडल्यास प्राधान्याने शाळा व्यवस्थापन आणि बस मालकाला जबाबदार धरले जाते। चालकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो। आरटीओ नियमांचे पालन न केल्यास दंड आणि परवानाही रद्द होऊ शकतो असं आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केलंय। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितलंय की स्कूल बस आणि व्हॅन्समध्ये सुरक्षा सुविधांचे पालन होणे अनिवार्य आहे। असुरक्षित वाहनांवर आरटीओ कार्यालय सातत्याने कारवाई करतंय। चालक आणि शाळा व्यवस्थापनाने जबाबदारीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC न्यूज।